बरोबर आपण एक टायअप केला, त्यांचा सर्व्हर ज्याची किंमत जवळपास 35 लाखाच्या आसपास असते, असा हा सर्व्हर आपण इथे NMITच्या कॅम्पसमध्ये NIC करता विकत घेतलेला आहे. आणि या सर्व्हरचा फायदा, याची जी कॉम्प्युटिंग स्पीड म्हणतो ही जवळपास 1024 कोअर, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की जो व्हिडिओ बनवायला तुम्हाला 8-8 तास लागतात, तो आपल्या या NICमध्ये तो तुमचा 5 ते 10 मिनिटामध्ये हा व्हिडिओ तयार होईल. हाय रिझोल्युशन आणि एवढी कॉम्प्युटिंग स्पीड ही आपण या स्टार्टअपसाठी उपलब्ध करून देणार आहे. आणि यासोबत यांना ज्या लागणाऱ्या फॅसिलिटी असेल, कॉम्प्युटर त्याच्यासाठी प्रिंटिंग असेल, त्या क्वालिटीची हाय क्वालिटी प्रिंटिंग असेल किंवा 3D प्रिंटिंग असेल, या पण फॅसिलिटी मुलांसाठी नाही तर मावळमधली जेवढी कोणी उद्योजक आहेत त्यांच्यासाठी पण ही आपण उपलब्ध करून देत आहे, की जेणेकरून जी आज जसं सरांनी सांगितलं की T-Hub, जी आज अटल इनोव्हेशन म्हणजे भारतामधली नंबर 1ची स्टार्टअप सपोर्ट करणारी, ती सुद्धा आपल्याकडं या माध्यमातून मुलांसाठी सपोर्ट करणार आहे. जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना हा 2 दिवसाचा वेळ पुरेसा आहे. हे जे कॉम्पिटिशन आहे सर, ही 48 तासाची कॉम्पिटिशन आहे. आणि कसं आहे की मुलं रॉ फॉर्ममध्ये येणार नाही आहेत, तर ती त्यांचं स्वतःची आयडिया जी असेल ती आयडिया, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं प्रोटोटायपिंग वर्क हे करून ते आपल्याकडे येणार आहेत. आणि इथं आल्यानंतर त्यांना जे काही मेंटर असणार आहेत, जे मेंटरशिप देणार आहेत त्यांना एक्सपर्ट्स, ते मेंटरचे सजेशन्स, इनपुट्स घेऊन त्यात ते मॉडिफिकेशन्स करतील, इम्प्लिमेंट करतील आणि ते 48 तासामध्ये पुन्हा प्रेझेंट करतील. तर अशा पद्धतीचं त्या कॉम्पिटिशनचं स्वरूप आहे. तर प्राइजेस काय दिले? विनरसाठी प्राइजेस. आणि यातून सुद्धा आपण जे मुलं बेस्ट काम त्यांचं पुढे येईल त्यांना आपण काही पारितोषिक पण देणार आहोत. तर एक साधारणपणे 1 लाखापर्यंतचे पारितोषिक आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये जाहीर केलेलं आहे ऑलरेडी T-Hub सोबत. आणि ज्या मुलांचं बेस्ट आयडिया असेल त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. संख्या कसं आहे की आता सध्या आम्ही पहिले 3 पारितोषिक फायनल केलेले आहेत. 3 पारितोषिक देऊन बाकीच्यांना मग जे काही सर्टिफिकेट असेल किंवा काही मोटिवेशन असेल अजून बाकीचं, आणि बाकी त्यांना मेंटरशिपच्या माध्यमातून त्यांना इनपुट्स आणि सजेशन्स मिळणारच आहे. तर 3 पारितोषिक आपले प्रॉमिनंट असतील. तुम्ही जसं विचारलं त्यानंतर आम्ही असंही करणार आहे की हे जे चांगले विद्यार्थी असतील त्यांना आम्ही इन्क्युबेशनच्या माध्यमातून नूतन इन्क्युबेशनच्या माध्यमातून कसं यांना पुढे घडवता येईल, उद्योजक ते आयडिया कसं पुढे नेते त्याच्यावर पण आम्ही पुढे काम करणार. आणि कॉन्टॅक्टमध्ये राहणार. हो, गव्हर्नमेंटचं पण ॲक्च्युली फंडिंग आहे, तर ते पण आमचा प्रयत्न चालू आहे की गव्हर्नमेंटचे जे फंडिंग्ज आहेत त्याच्यातनं ह्या मुलांना, त्यासाठी कसं आहे ना, त्यांना तो पहिल्यांदा प्रूव्ह करावा लागतो त्यांचं स्टार्टअप. तर ते प्रूव्ह करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती आपली राहते. प्लस यांना गव्हर्नमेंटचे जे फंडिंग आहे हे मिळवण्यासाठी प्रयत्न करून देण्याचं जे आहे, हे T-Hub आणि नूतन हे प्रयत्न करून त्यांना देतील. तर त्यात ते सक्सेसचा जो चान्सेस आहे जास्त राहतो. आणि प्लस काही असं पण असतं की आपण ज्यावेळेस आपण TV वर पाहतो की शार्क टँक, सिमिलरली तसंच ही मुलं जे आहे की आत्ता वेगवेगळ्या अशा फोरममध्ये जातात, त्यांचं प्रोडक्ट ते पिचिंग करतात. म्हणजे ज्यांनी आपल्याकडे स्टार्टअप रजिस्टर केलं ते पिचिंग करतात. काहींना जे आहे असे जो इन्व्हेस्टर आहे त्याला ते पटलं आयडिया, तर ते इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्या स्टार्टअपमध्ये. असं पण आहे. आणि याच्यात कॉम्पिटिशन पद्धत की त्यांना काही वेगळं मार्गदर्शन होणार इथं काय काही मार्गदर्शन होणार नाही कॉम्पिटिशन लोकांना. हो, मार्गदर्शन होणार आहे. जवळपास तुम्हाला सांगतो 30 ते 35 मार्गदर्शक तिथं अवेलेबल असणार आहेत. आणि ते सर्व इंडस्ट्रीतून असणार आहेत. चांगल्या पोझिशनला ज्यांनी काम केलं आहे ती लोक सगळी त्या 2 दिवसामध्ये असणार आहेत. तर त्याला मेंटर म्हणतो आपण. तर त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. आता हे जे स्टार्टअप्स आहेत मेजरली आपण जे विचार करतो हे सगळे डिझाईन रिलेटेड आहेत. तर आता आपण ज्यावेळेस आता खाली ज्यावेळेस जाऊया इन्क्युबेशनला, तिथे आपण काही स्पेस तयार केली. स्पेस म्हणजे सिटिंग स्पेस आहे. सगळ्यात कॉस्टली काय असतं की सॉफ्टवेअर्स. ते सॉफ्टवेअर्स आपण परचेस केले. म्हणजे मुलांना कसं होतं की एखादं स्टार्टअप मेजरली सगळे हे IT रिलेटेड जास्त आहे.
डिझाईन IT रिलेटेड, तर त्यांना काय लागतं की टेबल लागतो, प्रिंटर लागतो, चेअर लागते आणि सगळ्यात कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर. ते सॉफ्टवेअर वगैरे सगळं फ्री ऑफ कॉस्ट त्यांना तिथे अवेलेबल होणार आहे. तर तो ॲडव्हान्टेज राहील. आणि जो रोबोटिक्सचं जे आहे, रोबोटिक्सचं इथं शिक्षण दिलं जाईल आणि फ्युचरमध्ये समजा रोबोटिक्स एखादी कंपनी आपल्याला इथे चालू करता येईल का, ते पण आपण पाहतो की जिथे जागा कमी लागेल असं. सेन्सर्स आपल्या शहरातलेच काही विद्यार्थी पुणे शहरामध्ये रोबोटिक्स किंवा AI शिक्षण घ्यायचे अशा विद्यार्थ्यांना आपल्या इथं या बेसिकचा फायदा होईल. फायदा होईल. नक्कीच, कारण त्या माध्यमातून आपण सर्टिफिकेट कोर्स किंवा सर्टिफिकेशन प्रत्येक विद्यार्थ्याचं जे व्हॅल्यू ॲडिशन करतो, तर त्याला सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेशन आपण असे नवनवीन जे काही इमर्जिंग एरियाज आहेत, जसं रोबोटिक्स सरांनी सांगितलं, तसेच 3D प्रिंटिंग सांगितलं आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, किंवा सेमीकंडक्टर आणि सेन्सर सिस्टीम, सेन्सर डेव्हलपमेंट, तर तशा पद्धतीचं फॅसिलिटीज इथं आपण प्रोव्हाइड केल्या develop जातात. करतो. सेन्सर्स जे आहेत, सेन्सर्स आता जसं आता प्रत्येक तुम्ही आता पण व्हेकलमध्ये असेल किंवा आपण पाहतो त्याच्यामध्ये सगळं आता ऑटोमॅटिक झालं. पार्किंग ऑटो म्हणजे सगळं सेन्सर्स आहेत सगळीकडे. हे जे सेन्सर्स मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना की हे क्रिटिकल असतं आणि हे बरेचसे सेन्सर्स आता सध्या इम्पोर्ट होत होते बाहेरच्या देशातनं. तर तो पण आमचा विचार आहे की आपल्याला जर सेन्सर्स हे इथं मॅन्युफॅक्चर करता आले विदिन कॅम्पस, जर सरांनी म्हटलं की कॅम्पसमध्येच इंडस्ट्री, ते हे सेन्सर्स वगैरे आपल्याला तयार करता आले तर त्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे सेन्सर्स मॅन्युफॅक्चरिंग. आणि आता प्रत्येक इंडस्ट्री किंवा ॲप्लिकेशन हे AI ड्रिव्हन झालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे इंटेलची जी फॅसिलिटी, जे MOU आम्ही साईन केलेलं आहे, तर त्याचा उपयोग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप होईल. म्हणजे AI विथ रोबोटिक्स, AI विथ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, AI विथ स्मार्ट मटेरियल्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं कुठेतरी आम्हाला AIच्या माध्यमातून साध्य करता येते. इंटेलचा जो उपक्रम आहे हे जे असणार समजा सर्व तुम्ही विद्यार्थ्यांसाठी मानताय, परंतु यामुळे काही कंपन्यांना आपण त्या संदर्भात काय मार्गदर्शन करू शकता, जसं रोबोट्स पोस्ट स्पेसेस जे सरांनी सांगितलं कंपनीतील कामगार समजा ज्यांचं आहे. आम्ही जी आता सुविधा प्रोव्हाइड करणार आहोत म्हणजे रोबोटिक्स, ऑटोमेशन, त्याच्यामध्ये आम्ही जो सिलेबस किंवा जो डिझाईन करणार आहोत ट्रेनिंग कोर्स, हे इंडस्ट्री ओरिएंटेड असणार आहेत. आणि इंडस्ट्रीचे जे मोठे लीडर्स आहेत या फील्डमध्ये, त्यांच्यासोबत हा सिलेबस डिझाईन करणार आहोत. त्यामुळे इंडस्ट्रीबरोबर आम्ही नक्कीच कनेक्ट करणार आहोत. इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या एम्प्लॉईजला किंवा ज्या ज्या त्यांच्या माणसांना त्याची गरज पडेल, तेव्हा आम्ही त्यांचे सगळे कोर्सेस कंडक्ट करणार आहोत. आणि हे नाही तर इवन विद्यार्थ्यांपेक्षा जे बाहेरचे जे नवीन स्टार्टअप असतील त्यांनासुद्धा आम्ही ते जागा देऊन हे मार्गदर्शन करणार आहोत. ज्या फॅसिलिटी आहे, जे सॉफ्टवेअर आहे किंवा इंटेलची लॅब आहे, याचा ज्या कंपन्यांना गरज आहे त्या कंपन्यांना इथे येतील त्या, आणि त्यांचं काम जे आहे ते सॉफ्टवेअर रिलेटेड ते इथे हे करू शकतील. कारण जसं मी म्हटलं की इंटेलचा प्रोसेसर जी स्पीड आहे, ही स्पीड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मिळत नाही. आणि जे प्रॉडक्ट डिझाईन सॉफ्टवेअर आहे त्याची करोडोमध्ये किंमत आहे, ते सॉफ्टवेअर आपण इथं एज्युकेशन इन्स्टिट्यूटला कमी पैशात. तर याचा फायदा ह्या ज्या कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील किंवा ज्यांच्या ऑटोमेशनच्या कंपन्या असतील, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या, त्या कंपन्यांनासुद्धा आपण इथे ही जी NICची जी आमची फॅसिलिटी ही आपण त्यांना देणार आहोत आणि ते त्याचा कमर्शियली वापरसुद्धा करू शकतील. म्हणजे स्टार्टअप आहे त्यांच्यासाठी काही क्रायटेरिया ठेवलाय का तुम्ही, किंवा ह्याच लोकांनी हे करू शकतात किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे येतील तुमच्याकडून काही नियम अटी असतात का त्यांच्यासाठी? नाही, इथे आपण जे आहे ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिसवर, आता सध्या आपण जे आहे ते जवळपास 24 सीटिंग कॅपॅसिटी आत्ताच्या क्षणाला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा ही आपण 72पर्यंत म्हणजे 72 स्टार्टअपवाले तिथे येऊन रात्रंदिवस त्यांच्या जागेवर काम करू शकतो. स्टार्टअप पॉलिसी नक्कीच ते NICची आमची असणार आहे. आमची आहे स्टार्टअप पॉलिसी. आणि जसं तुम्ही आता प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांसाठी एक अटी वेगळी असते, विद्यार्थ्यांसाठी बाहेरच्या लोकांसाठी वेगळी असते. टीम कमिटमेंट म्हणतो आपण, ते एक महत्त्व की बाहेरच्या लोकांसाठी वेगळी आहे, ते आमच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये आम्ही सगळं टाकलेलं आहे. आज जसं आहे ना, आपलं ह्या वर्षीपासून आपलं जे कॉलेज जे आहे इंजिनिअरिंग कॉलेज हे ॲटॉनॉमस आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे ॲटॉनॉमस आहे. त्या ॲटॉनॉमसचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे की आपले जे सिलेबस जो आहे हा आपण म्हणजे मेजर सिलेबस हा आपण इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलून बरोबर घेऊन आपण सिलेबस बनवतो. त्यामुळं तो ॲडव्हान्टेज काय राहतो की जे लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आहे आणि तो आपण मग युनिव्हर्सिटीकडनं अप्रूव्ह करून देतो. त्यामुळं तो मुलांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ना ही शिकायला मिळते बिकॉज ऑफ ॲटॉनॉमस. प्लस आता परीक्षा कसं होतं, पहिलं पुणे युनिव्हर्सिटी घ्यायची, आता ज्या आहेत की ह्या ज्या परीक्षा
ड्यू टू ॲटॉनॉमस कॉलेज हे आपणच घ्यायच्यात. तेव्हा आपल्याला आपण काय आहे ना की जी नवीन टेक्नॉलॉजी ह्याच्यावर जास्तीत जास्त आपण भर देऊन त्याच्यावरचं सिलेबस शिकवला, त्याच्यावरच प्रश्न विचारले, परीक्षा घेतल्या, तर तो मुलांना जास्त बेनिफिट होतो. प्रॅक्टिकल अप्रोच. किती विद्यार्थी आहेत सर आता टोटल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये साधारण राऊंड अबाउट? 4,000हून जास्त. 4,300 विद्यार्थी. प्लेसमेंटचं कसं असतं? प्लेसमेंट एक साधारणपणे सर 75 to 80% प्लेसमेंट होतात. काही मुलं स्टार्टअपकडे जातात, काही मुलं हायर स्टडीजला जातात. प्लेसमेंट जो आहे हा आपला सेंट्रलाइज प्लेसमेंट सेल आहे. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड जे एज्युकेशन ट्रस्ट आहे आणि नूतन ह्यांचा जो करार झाला आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे प्लेसमेंट आहे हा कॉमन सेल जे आहे ते त्यांनी होतं. आणि आज आत्तापर्यंत सगळं प्लेसमेंट ड्राईव्ह जे आहे की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये तिकडे निगडीला आकुर्डीला होतं. पण आत्ता सांगायला आनंद होतो की आपण नूतनमध्ये आता जो 3रा फ्लोअर चालू आहे, 3ऱ्या फ्लोअरवर जे आहे की जो ऑलमोस्ट अख्खा फ्लोअर आपण हे जे प्लेसमेंटचे ड्राईव्ह जे आहेत इंडस्ट्रीचे आल्यानंतर जे आहेत की ते ड्राईव्ह जे असतात त्यासाठी आपण त्यांना जे मुलांचे जे इंटरव्ह्यूजसाठी सेल तयार केलेले आहेत, त्यांना 400-500 मुलांचा एक हॉल तयार केलेला आहे. तो मे बी पुढच्या एक 4 ते 5 महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि त्यानंतर प्लेसमेंट ड्राईव्ह जे आहेत हे नूतनमध्ये पण जास्तीत जास्त होतील. एक बरं का सर प्रीती गुले मॅडम आहेत त्यांचं ड्राफ्टिंग चांगलं असतं. हो. त्याच्यामुळे बातम्या सगळ्यात जास्त आपल्या Yes, इंजिनिअरिंग yes. कॉलेजच्या असतात. नाही खरं आहे, खरं आहे. नाही तुमचा सगळ्यांचा तो सपोर्ट आहेच आहे. आणि अजून एक जे आहे ना त्याच्यामध्ये एक मे बी अनऑफिशियली सांगतो की आपण जे आहे ना की